तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित स्टार्ट करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित आणि अभि. तर गोलंदाजीसाठी किरणला इन्व्हाइट केलंय. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आहे आणि नो बॉल देखील आहे. तर नो प्लस 4 तर पोपट यांनी मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते. आशू यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तर मी आदरणीय दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तर टीमची धावसंख्या आतापर्यंत
सलग पंच निर्णय केव्हाने मॅच चालू करा, कारण वेळ भरपूर झाला आहे. यानंतर अजून एक गट आम्हाला खेळवायचा आहे. चौकार या ठिकाणी घोषित केलाय. या मोमेंटला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. अंगाचा वेध देखील या ठिकाणी घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक होते, परंतु हा बॉल निर्धाव देखील आलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. स्ट्रोक चांगला होता. या मोमेंटला देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल फक्त कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल. टायमिंग थोडीशी चुकली होती, परंतु त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. त्याचबरोबर सावंतवाडी गावचे उपसरपंच आदरणीय अजितजी शिरसट देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम अजितजी शिरसट, आपलं देखील सहर्ष स्वागत. निनाई देवी चषक 2025 या पर्वामध्ये स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी या मोमेंटला देखील टायमिंग चांगला आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत
ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 1 रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन 15 रन आपल्याला पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. 1 धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर जरूर आपल्याला पाहायला मिळाला परंतु टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन. शेवटचा 1 षटक अजूनही शिल्लक आहे. या बॉलवर देखील आक्रमकतेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 21 रन. गोलंदाज श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. चांगली कामगिरी. डॉट बॉलची समाप्ती. तर चला नेक्स्ट मॅच तिरंगा स्पोर्ट्स शिरसटवाडी आणि श्री शिव दत्त स्पोर्ट्स सावंतवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. तर चला टॉस देखील करायचा आहे शिरसटवाडी आणि सावंतवाडी या 2 टीममध्ये.
तर लॉफ्ट देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. ज्या प्रकारे लॉफ्ट केला टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन होतात आणि 24 रनचं चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 18 मध्ये 24 करायचे आहेत कोंडाईवाडी या टीमला. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्पीडली चालू करा मित्रांनो, कारण या मॅच नंतर आणखीन एक गट आपल्याला खेळवायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश आणि श्रीकांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चोवीस रनचं लक्ष्य 18 बॉलमध्ये.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आपणास मी विनंती करतोय. लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. या मोमेंटला एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा रनवे मध्ये थोडंसं व्यत्यय आलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 5 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. या मोमेंटला देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, वारंवार आपणास आम्ही सूचित करतोय. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 18 रन. या मोमेंटला क्लीन बोल्ड, पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केलेत बॉलरने. धावा आम्ही रोखू शकतो असा निर्धार त्याने घेतला पहिल्या बॉलवर. 11 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 18 रन.
नवीन फलंदाज अजित देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 11 मध्ये 18ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर 9 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार मांगरोळी संघ आपणास आम्ही विनंती करतोय की आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. वेग भन्नाट होता. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती 8 मध्ये करायची आहेत त्या म्हणजे 17 रन. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलक पुढे सरसावला. शेवटचा अंतिम बॉल 7 मध्ये करायचा ते म्हणजे 15 रन. या मोमेंटला देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. टीमची धावसंख्या 6 बॉल आणि 14 रनची गरज अजूनही आहे. चला वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय की कृपया करून आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय की आपण खेळाडूंना ताकीद द्या. तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला बॉल वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि अजूनही 14 रनची गरज.
पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचावर कुठल्याही प्रकारचा दबाव तुम्ही टाकू नका. तर डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. चला व्हाईट बॉल पंच निर्णय केव्हा या बॉलवरचा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. रनआउटची संधी जरूर आहे, परंतु या क्षणाला व्हाईट +1 पुन्हा एकदा 2 धावा ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 5 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 11 रन. 5 बॉल आणि 11 रनची गरज. पाच मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 11 रन. 5 बॉल 11ची आवश्यकता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. या क्षणाला काय घडलंय, यहा नाही तो यहा असं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तर नवीन फलंदाज विजय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 4 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 11 धावा. 4 बॉल 11 रन. कंपल्सरी चेसिंग. कोंडाईवाडी की मांगरुल की कोंडाईवाडी या 2 टीममध्ये कोण जिंकणार. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होते. 3 बॉल आणि आता मात्र 9 रनची गरज. प्रति बॉलमध्ये 3 रनची सरासरी या मोमेंटला मात्र जरूर करावे लागेल. बिगिट तर जरूर केलाय. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला आणि फेकी थोडीशी गचाळ झाली आणि याचा पुरेपूर फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरी धाव देखील पूर्ण होते. टोटल 3 धावा या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतात. 3 मध्ये करायच्या सध्याच्या घडीला 6 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. पंचा पण खेळाडूंना ताकीद द्या. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. पंचा पण खेळाडूंना ताकीद द्यायची आहे.
3 मध्ये 5 करायचे आहेत. 3 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 5 रन. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सेकंड रनसाठी कॉल, दुसरी धाव देखील पूर्ण होईल की काय. तर 2 मध्ये करायच्या त्या म्हणजे 3 धावा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला वारंवार आपल्यास आम्ही विनंती करतोय की मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा आणि प्रत्येक टीमला आम्ही विनंती करतोय की कृपया करून आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. दोन मध्ये करायचे आहेत 3 धावा. दोन मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 3 धावा. 24 धावांचं आव्हान देखील कुठेतरी पूर्ण करण्यासाठी संघर्ष या ठिकाणी करावा लागतोय भरपूर प्रमाणामध्ये. 2 बॉल 3 रन. वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. मॅच मध्ये पकड निर्माण केली मांगरुळी टीमने. 1 बॉल 3 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. चला तिरंगा शिरसाट, तिरंगा स्पोर्ट्स शिरसाटवाडी आणि श्री शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी टीम आपण तयार राहायचं या मॅच नंतर. वेग भन्नाट होता आणि सामना जिंकलाय मांगरुळी टीमने. धावा डिफेंड केल्या. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर या ठिकाणी एक तर या ठिकाणी एक चांदीची अंगठी आमच्या एका खेळाडूला मिळाली. जर कोणाची हरवली असेल तर आयोजकांशी संपर्क साधा.